श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो, महाशिवरात्रीची व्हिडिओ आपण एक ऑलरेडी बनवलेली आहे. डमरू घंटानाथ मंद ओम नमः शिवाय. जेव्हा संपूर्ण सृष्टी शांत होते, जेव्हा काळही काही क्षण थांबतो, तेव्हा एक दिव्य रात्र जन्म घेते. ती रात्र म्हणजे महाशिवरात्री. ही फक्त एक तिथी नाही, ही फक्त एक पूजा नाही, ही आहे जीवन बदलणारी रात्र, पाप नष्ट करणारी रात्र आणि महादेव कृपेची रात्र. महाशिवरात्री, ज्या रात्री स्वतः महादेव पृथ्वीवर आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतात. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीचे खरे महत्त्व, शिवपार्वती विवाहाची पवित्र कथा, व्रत उपवास कसा करायचा, निशिकाथळ म्हणजे काय आणि व्रत योग पद्धतीने कसे सोडवायचे. ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजची माहिती तुमचं आयुष्य बदलू शकते. महाशिवरात्रीचे महत्त्व. मित्रांनो, महाशिवरात्री ही भगवान शिवाची सर्वात पवित्र रात्र मानली जाते. असं मानलं जातं की या रात्री महादेव अत्यंत जागृत अवस्थेत असतात. महाशिवरात्रीला केलेली थोडीशी ही भक्ती हजारांनी पटीने फळ देते. महाशिवरात्री का विशेष? या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असतं. ध्यान जप लवकर फलदायी होतो, मन आपोआप शांत होतं. म्हणूनच योगी, साधू, भक्त ही संपूर्ण रात्र जागून काढतात. शिवपार्वती विवाह कथा. मित्रांनो, एकेकाळी देवी सतीने महादेवासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं, पण त्या देहत्यागानंतर महादेव ध्यानस्थ झाले. पूर्ण जन्मात देवी पार्वतीने कठोर तपस्या केली. हिमालयात, थंडी, उन्हात फक्त एकच नाव महादेव. तिच्या तपस्येने अखेर महादेव प्रसन्न झाले. शिवपार्वती विवाह दृश्य. आणि फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्दशीची रात्र महादेव आणि पार्वतीचे विवाह झाला. हीच रात्र महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. म्हणूनच सौभाग्य, वैवाहिक सुख, मनशांतीसाठी महिलांसाठी ही रात्र फार महत्त्वाची मानली जाते. मित्रांनो, महाशिवरात्री व्रत व उपवास. महाशिवरात्रीचं व्रत मन, वाणी आणि शरीर तिन्ही पातळीवर शुद्ध असायला शिकवतं. उपवास कसा करावा? शक्य असल्यास निर्जळ उपवास, नाही जमल्यास फळ, दूध, पाणी, दिवसभर शांत मन ठेवणं. लक्षात ठेवा, उपवास हाच पदार्थ खाऊन व्रत सोडावं, तरच व्रताचे पूर्ण फळ मिळते. मित्रांनो, रात्री पूजा, दीप, जलाभिषेक नक्की करावा. महाशिवरात्रीला रात्रीच्या मध्यभागी निषिद्ध काळ हा सर्वात शुभ मानला जातो. यावेळी शिवलिंगावर जलाभिषेक, बेलपत्र अर्पण, ओम नमः शिवाय जप नक्की करा. ह्या 1 तासाची पूजा संपूर्ण आयुष्याचे पुण्य देते. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून महादेवाला नमस्कार करून व्रत सोडावे. हलके अन्न घ्यावे. प्रसादानाचे पारण करावे. महाशिवरात्री फक्त एक दिवस नाही, ती एक अनुभूती आहे. आज जर मन शांत वाटतं असेल तर समजा महादेव जवळ असेल. मित्रांनो, महादेवाचे तुमच्या आयुष्यातील दुःख, अडचणी, आजार दूर करू. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही फक्त तुमच्या कुटुंबापर्यंत पोहोचवा. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.